हॅलो फ्रेंड्स, तो आत्ता वाजलेत 7:15. आपण निघतोय बारामतीवरून जायला बावधनला. विनीत येतोय. विनीतला पिक करून आपण निघणार आहे आता डायरेक्ट बावधनला. बघाडे येतोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. त्याला काशीनाथाचे चांगलं. तर मित्रांनो, थोडाच वेळ झाला आपल्याला निघून. वाटेत एक अचानक नदी दिसली. मग बोललो थोडंसं शूट घ्यावं. मग शूट घेतलं. तर जिथे आम्ही चाललोय ना आज, ते ठिकाण म्हणजे बावधान. वाईमध्ये बावधान नावाचं एक गाव आहे. अतिशय सुंदर गाव आहे. ह्याच्या अगोदरही आम्ही तिथले व्हिडिओ बघितलेत, फोटो बघितलेत. गाव अतिशय सुंदर आहे. गावात ज्या रूढी परंपरा आहेत त्या त्याहून सुंदर आहेत. आणि त्या गावातली सुप्रसिद्ध यात्रा म्हणजे बगाड यात्रा. संपूर्ण महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा मानली जाते. एवढी सुंदर आहे की म्हणजे आता आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला समजूनच जाईल. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत फलटणमध्ये. आणि आपल्या गाडीचा जरा एका टायरामध्ये हवा कमी आहे असं वाटतंय. मग आपण थोडंसं चेक करतोय नक्की हवा कमी आहे की गाडी पंक्चर आहे, जेणेकरून आपला पुढचा प्रवास सुखदायी होईल अशी आशा आहे. बघूयात. आणि आमची गाडी सांगितली आहे पंक्चर आहे म्हणून. गजब बेइज्जती है. ज्यांना बैलगाडीची आवड आहे, ज्यांना बैलांची आवड आहे, ज्यांना चित्त थरारक अशा गोष्टी बघायला आवडतात, अनुभवायला आवडतात, त्यांनी नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी बावधानला जाऊन बगाड यात्रा पाहावी असं आम्ही सांगेन. सो आत्ता आपण आलोय सोनेश्वरीला. सोनेश्वरीपासून बावधन हे 8 किलोमीटरवरती आहे. सो आता हे नदीत जर तुम्ही बघितलं तर इथं जे मंदिरातले देव आहेत ते घेऊन येतात, त्यांचं स्नान होतं आणि इथून मग ते जो बगाडा असतो त्याला बगाडला बांधून पुढे 7-8 किलोमीटर बावधनला नेतात. बघू आता पुढं अजून काय काय बघायला भेटतंय. तर मित्रांनो, तुम्हाला बगाड यात्रेविषयी थोडीशी माहिती सांगतो. बगाड यात्रा ही प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपल्या भागात होते. सातारा जिल्ह्यातील बावधन तालुका वाई येथील एक अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध ही परंपरा आहे. तुम्हाला आश्चर्य होईल ऐकून की या परंपरेला म्हणजे या यात्रेला 800हून बघा नीट लक्ष द्या, 800 वर्षाहून अधिक जुना वारसा आहे. म्हणजे ही परंपरा शिवकाळापेक्षा अजून देखील जुनी आहे. बगाडाची रचना, बगाड हा बाभळीच्या लाकडापासून बनवलेला सुमारे 2 ते 3 टन वजनाचा एक भव्य रथ असतो. या दगडाला चाके आणि एक उंच लाकडी खांब असतो. तो लाकडी खांब जो असतो तो 27 फूट उंच बाभळीचा काढलेला असतो. बगाड्याची निवड, ज्या भाविकाने नवस केला असेल त्याची बगाड्या म्हणून निवड केली जाते. हा व्यक्ती यात्रेपूर्वी 5 दिवस कडक उपवास करतो. त्याला रथाच्या उंचावर असलेल्या हुक्काला टांगले जाते. आणि तुम्ही बघितले असतील हे बगाडे ना शेवटी ओढण्यासाठी ना फक्त खिल्लार जातींच्याच बैलाचा वापर करतात आणि अशी ही परंपरा आहे. जवळजवळ तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही थोडंसं विचारलं, आम्ही बैलांसोबत फोटो देखील काढले, ते तुम्हाला दाखवतो. जवळजवळ 2 लाखापासून ते 15 लाखापर्यंतचे बैल तिथं होते. विचार करा काय बैल असतील. अक्षरशः समोर बघता क्षणी असं वाटायचं की अंगावरती येतो की काय. आम्ही थोडंसं पुढे गेलो बगाड बघायला. त्यावेळेस अचानक एक बैल उधळला आणि एवढी लोक पळाली ना, तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. अक्षरशः आम्ही जीव मुठीत घेऊन पळालो. मग आम्ही तिथून एका बाजूला आलो. बाजूला येऊन आम्ही थोडा वेळ थांबलो. थोडा विकनेस आलेला आणि ऊनही शिवाय जास्त लागत होतं, कारण 11 वाजलेले होते. थोड्याच वेळात बगाड सज्ज होणार होतं. थोडासा लेट झालेला, पण सगळ्यांना बघण्याची इच्छा होती. पण आम्ही थोडंसं बाजूला येऊन मग बोललं की पाहावं. फायनली एका ठिकाणी पोहे भेटलेत. पोहे भेटलेत आणि केळी. पोहे आणि केळी खाऊन आम्ही परत चालू करणार. अर्ध्या तासात चालू होईल बगाड यात्रा. ब्रेकफास्ट. बाबा 2 मिनटं तर कळतच नव्हतं की नक्की यात्रेला आलो आहे की कुठल्या तरी मोठ्या बैल बाजारात आलो आहे. अशी जी दांडगी बैल होती ना, म्हणजे अक्षरशः आपण त्याच्यासमोर छोटं वाटू. आणि थोड्याच वेळात आम्ही बघत होतो बगाड सज्ज झालं होतं. बगाडला हार वगैरे चढवत होते. उत्तम दादा पाणी घेऊन आला. अक्षरशः बैल एवढी भारी होती ना, म्हणजे अशी बैल मी तर याच्या अगोदर कधी पाहिली नव्हती. हा मानाचा बैल आहे. हा रथ जुंपणार होता थोड्याच वेळात.
म्हणजे यांचं कसं होतं, रथ एका पट्ट्यातून दुसऱ्या पट्ट्यात आला ना त्याच्यानंतर ही सगळी बैलं झोपणार. इथून पुढे गेल्यानंतर अजून अशी 10 ते 12 बैल अजून होती. 12 जोड लागतात. विचार करा, 12 जोड. अक्षरशः सगळीकडं बैलच बैल. मग काय, बैल बघून आम्हाला मोह नाही आवरला. आम्ही देखील मग बैलांबरोबर लगेच 2 हात केले, म्हणजे फोटो काढले. आता वेळ आली सत्यम दादाची. सत्यम दादा ज्या वेळेस त्याला बोलले जा फोटो काढायला, काय नाही करत बैल. साहजिक आहे, बघा त्याच्यापेक्षा मोठा बैल आहे. आणि हा जो बैल होता तो मानाचा बैल होता. हा डायरेक्ट रथाला लागणारा होता. ज्यावेळेस बगाड वरती येणार होतं त्यावेळेस तो रथाला लागणार होता. मग आम्ही तेथील त्या बैलाचे मालक व त्या गावाचे रहिवासी त्यांच्याशी थोडासा संवाद साधला. लक्ष देऊन ऐका. नमस्कार. सांगू शकता का ही प्रथा कधीपासून आहे बावधन बगाडाची? सांगू शकतो. पूर्वींपारची ही प्रथा आहे, महाराष्ट्रभर संपूर्ण गाजलेली आहे. पारंपरिक यात्रा आहे. त्या यात्रेला सर्व खूप मोठी बैल विकत आणतात, लांब लांबवरून आणतात. कर्नाटक कुठं काय लाई लांबवरून बैल आणतात. आणि आपली पारंपरिक यात्रा असल्यामुळे ना संपूर्ण महाराष्ट्रातली माणसं बघण्यासाठी येतात खास. बैल सुद्धा चांगल्या पद्धतीचे आणतात. बैलांना 2 महिने अगोदरच रथी घेऊन तयार करतात आणि ह्या रथाला झुकतात. आणि पारंपरिक प्रमाणे आपल्या इथून सोनेश्वरवरून बावधन पर्यंत मंदिरापर्यंत येतो. सोमेश्वरलाच का आणतात बरं? पारंपरिक किती पूर्वीच आहे ही प्रथा. इथं त्यांच्या गळ्यात बगाड आहे इथे सोनेश्वरला. मग तिथं इथनं नेतात मग बगाड. बगाड म्हणजे काय नक्की? बगाड म्हणजे आता ते नाताचे यात्राच म्हणून असते एक, त्या स्वरूपाचंच बगाड आहे. अच्छा. हा, नक्की सुरुवात कधीपासून होते बगाड? पूर्वींपारची सकाळ माय पौर्णिमेपासून कळक तोडण्यापासून होती. महाशिवरात्रापासून? नाही, माय पौर्णिमे महापौर्णिमा. मागच्या पौर्णिमेपासून ती कळक तोडण्यापासून चालू होती यात्रा. ते रंगपंचमीपर्यंत चालू असते. काल रात्री काय असतं बरं? छबिना होता रात्री छबिना झाला. आज यात्रा, उद्या तमाशा बिमाशा ही असतं. देवाला कौल कसा लावतात त्याबद्दल काय सांगतो? होळी दिवशी कौल लावतात. 5 गहू एका माणसाला चिकटावतात. नवस असतो. हा. त्या एका नवसाला 5 गहू चिकटावतात. आणि ज्याचा देव गहू पडेल त्याच्यावरती बगाड आलं म्हणून समजायचं. अच्छा. किती लोक बसतात नवसाला? साधारण तरी 61 लोक अंदा होते. हा काय? बैलांनीच का बरं झोपतात बगाड? काय बैलाचीच परंपरा आहे ही. बर. पारंपरिक बगाड आहे. अच्छा अच्छा. त्यामुळं किती असतात बैल एकत्र? साधारण एका वेळेस 12 बैल झुकतात. बर बर. आणि एकंदरीत पूर्ण किती बैल आहेत? पूर्ण 800-900 बैल आहे. 1000 एक बैल 1000वर जाईल. आता इथून मंदिरात गेल्यानंतर काय असतं? इथून गेली ना की बगाड्या असतील सोडायचं, देवळात न्यायचा, पाया पडायचं, लिंबाचा पान प्रसाद म्हणून वाटायचा. मग बगाड्या घरी जातो. परत मग बकरी कापायला सुरुवात होती. बगाड्याचं पहिल्यांदा बकरी असते. असं असतं का? हा, यात्रा म्हणून परत असतं ती. बकरी कापायचं, दुसऱ्या दिवशी जेवण बिवून लोकांना घालायची, पै पाहुण्यांना. पूर्वीपासून चालत आलेली पूर्वीपासून परंपरा. तुम्हाला कसं वाटतं आता, म्हणजे ते परंपरेत तुम्ही आता सहभागी, म्हणजे आमच्या एवढ्या असल्यापासून आता तुम्ही हो. एक वयस्कर म्हणून गावातले जुने जाणकार म्हणून आहात. तुम्हाला ह्या परंपरेत आता तुम्ही तेव्हापासून एकत्र आहे, याबद्दल काय आमच्यात सांगता येईल? कसे माय पौर्णिमेपासून कळक तोडण्यापासून लहान मुलापासून यात्रा सुरू झाली. ते प्रत्येक माणसाला कौतुकाचं वाटतं यात्रेचं. अच्छा. हा, तुम्ही बगाडाची म्हणजे हे कसं करता? म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या आपण वर्षभर वाट बघतो, तसं हो. तुमचं गाव पूर्ण वर्षभर वाट वाट बघतो. बघतो. यात्रा आता येईल मग येईल असे वाटच बघतो माणसं. पै पाहुणी पण म्हणतात बावधनची यात्रा आली जवळ, जायचं यात्रेला. ज्या वेळेस कोरोना आलेला, म्हणजे कोविड काळ होता, त्यावेळेस पण बगाड सक्सेसफुली झालेलं आहे. बगाड्याची यात्रा निघालेली, अजिबात खंड वगैरे पडला नव्हता. नाही अजिबात. त्याबद्दल काय सांगता येईल का तुम्हाला? त्याबद्दल प्रशासकानं बराचसाच ताबा ठेवला होता. तरी सुद्धा प्रशासकाला काही न कळतं बगाड ही निघालेच. मी ऐकलंय की बगाड पूर्ण तयार पण झालं, तयार? ते पण सणाला दिसलं नव्हतं. प्रशासनाला कळलं सुद्धा नाही तयार झालेलं, इथं आलेलं, इथून गेलेलं हे सुद्धा प्रशासनाला कळलं नाही. कळलं ह्या रोडवर गाड्या लागल्यानंतर आहे ना,
पण प्रशासकाला कळलं की प्रशासकापर्यंत चाट पडली, त्यामुळे काही एक बोलू शकलं नाही. अच्छा, मंदिरापर्यंत काही एक बोलली नाही. म्हणजे दाखवता येईल. नाथांच्या एका प्रकारे आशीर्वादामुळे ती झालं. नाथांच्याच कृपेमुळे निघाले. तुमच्या गावावरती नाथांची कृपा पहिल्यापासून पहिल्यापासून आणि त्याचे तुम्ही भागीदारी आहात. हो भागीदार. अतिशय आनंद. काही अडचण आली नाही त्या काळात सुद्धा, काहीच अडचण आली नाही. अजिबात नाही. महाराष्ट्रभर सगळ्या यात्रा बंद होते, पण आमची नाही बंद पडली. हा. आमची ही निघालीच जसं बगाड चालू झालंय तसं एकदा पण खंडन एकदा नाही. सुद्धा नाही. सातत्याने 350 वर्ष शिवकाळापासून भरपूर आम्हाला काही मदत माहिती बी नाही इतक्या दिवसापर्यंत. तुम्ही ते आमच्या परंपरा वडिलांना सुद्धा काही माहित नाही, पहिल्यापासून निघते. खूप जुनी रूढी परंपरा. फार परंपराचे लोक. चालेल, ठीक. आणि आता शेवटी तो क्षण आला ज्याच्यासाठी आम्ही सर्वजण आतुरतेने सकाळपासून वाट बघत होतो. यंदाचे बगाड 12 नंतर निघाले. बगाड्या सज्ज झाला आणि त्याच्यानंतर आम्ही आमचे ड्रोन वगैरे फ्लाय केले. आणि आता आमचा झालेला आहे ड्रोन रेडी. आमच्या ड्रोन सोबतच आहे रोहित भाऊचा आवाटा. त्यांचा आवाटा खूप मोठा आहे. सत्यम भाऊ आता ड्रोन चालू करतात आहेत. भाऊचा आवाटा आता फुल 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 कालवा होणार आहे. भाऊ बघल तिथं ड्रोन. सत्यम भाऊचा ड्रोन आता उडलेला आहे. ड्रोन गेलेला आहे. भाऊ काय म्हणशील? अच्छा हमको सिखा रिया. तुम्ही बघू शकता आता ड्रोन किती आहेत. आमचे मित्र इथं थांबलेत. तिघ पण बगाडची वाट बघतात आहेत. बगाड निघालाय. ज्यावेळेस बगाड पुढे येईल त्यावेळेस ही सगळी बैल त्याला झुकतील. हा मानाचा बैल आहे. हा मानाचा बैल पहिल्यांदा झोपणार रथाला. हे झाल्याच्या नंतर इथं जे जे बैल दिसतात आहेत ही सगळी बैल त्या बगाडला झोपणार. हा बगाडचा रस्ता आहे. इथून पुढे येणार. आता आपण तुम्हाला बगाड दाखवतो कुठे आहे. बगाड्या लटकवलेला बगाड्या. हे भैया उतराय वाटीकडनं बघा दुसरीकडनं. आला का रोडच्या वर येणार. आला 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 रोडच्या वर 100% आला. रोडच्या वर येणार 100% आला. आला 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 आलं होय. पहिलं बघा पहिलं आले 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 अटकले 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 आले 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 इथं थांबलो.
ठेवून या माथा काशीनाथाच्या पुढं लावतो या कौल घाल तोर साकड पुण्यवान नाही कोणी माझ्या एवढ जीवा संग शिवाची या भेट जी घड तन मन तुझ्या गुलालात नाल र चांग भल र चांग भल र काशीनाथा र तुझं चांग भल र चांग भल र चांग भल र काशीनाथा र तुझं चांग भल र नाही कसला निरोप नाही धाडला सांगावा तरी तुझ्यासाठी कसा जमला यो गोतावळा मुलालाच्या वादळात वेग धरला वाऱ्याचा 12 बैलांचा ह्यो मान वडतो या बगाडाला तुझ्या भरोश्यावर आबाळाला टाकलं तीन बगाड्याचं हे पुण्याईनं रंगलं साऱ्या जलमाचं जणू सोनं झालं र चांग भल र चांग भल र काशीनाथा र तुझं चांग भल र चांग भल र चांग भल र काशीनाथा र तुझं चांग भल र चौक भरला ह्यो तुझा हिऱ्या मोत्यानं हे गुलाल उधळला पोत्या पोत्यानं माझा ठेक्यामध्ये हलकी घुमू लागला डवर नाच ठेक्यात गोंधळी अंगी भक्तीचा संचार अंधाराला पिऊन सार पाप हे जळून जाव फुलवचारा दिला नाथा येन तुझं व्हाव भराड ह्यो मांडलाय नाथा भराडाला याव भराड ह्यो मांडलाय नाथा भराडाला याव गोंधळ मांडला हो नाथा गोंधळाला याव गोंधळ मांडला हो नाथा गोंधळाला याव सत्यम भाऊ, कसा होता एक्सपिरियन्स बगाडचा? एक्सपिरियन्स मस्त होता, बट ऊन खूप आहे. आणि आता आता असं झालंय कधी जाऊन घरी झोपेल. समोर ट्रॅफिक जाम आहे. ट्रॅफिक तर एवढं आहे की आता निघाल्यावरती असं वाटलं होतं की आता चला झालंय शूट येते घेऊन आता जाऊ लगेच कुठतरी जेवायला थांबू. बट समोरची कंडिशन बघता मला नाही वाटत की अजून अर्धा पाऊण तास आपण इथनं बाहेर निघू. शूट आम्हाला खूप छान भेटलं आहे. छान म्हणजे मस्त भेटलं आहे शूट. लवकरच ते रिझल्ट आम्ही शेअर करू. आता फक्त ओढ लागली आहे भुकेची. कुठेतरी जाऊन मस्त जेवण करूया आणि परतीचा प्रवास पूर्ण करूया. खूप ऊन आहे. ट्रॅफिक पण लवकर संपलं पाहिजे. ट्रॅफिक पण खूप आहे, ऊन पण खूप आहे. तर मित्रांनो, आम्ही आमचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये पूर्ण शेअर केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर सांगा. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा व आमच्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा.